धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमुखदं। विश्व शांतिदूत तथागत बुद्ध तथागताचा पावन पवित्र भिक्खू संघ संपूर्ण भारत आणि संपूर्ण विश्व कालपासून ज्यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन संपन्न करण्यासाठी हा देश सज्ज झाला, असे युग प्रवर्तक महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय पूजनीय भिक्खू संघ त्रिरत्नाला प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे हा महासंघ दानाचा मुंबईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच एवढा भव्य दिव्य महासंघदानाचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न होत आहे, ते आपण सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका आपण सर्वजण महान भाग्यवान आहोत की आज पूजनीय भिक्खू संघाच्या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या भिक्खू संघाच्या सानिध्य आपल्याला लाभलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सर्व धम्म उपासक उपासिका तुम्ही आज खूप भाग्यवान आहात की एवढ्या मोठ्या भिक्खू संघाचं दर्शन तुम्हाला होत आहे। भिक्खू संघाचं दर्शन सुद्धा दुर्लभ असते। 40 वर्षापूर्वी या मुंबईमध्ये 3-4 भंतेजी होते, त्यांची संख्या जास्त 10-12 भंतेजी, परंतु आज मुंबईमध्ये सुद्धा 150 ते 200 भंतेचं वास्तव्य आहे आणि संपूर्ण भारतभरातून देश विदेशातून युग प्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जसे लाखो करोडोच्या संख्येने धम्म अनुयायी चैत्यभूमीवर येतात, त्याच पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये असं प्रथम घडते की बोधिसत्वास युग प्रवर्तकास महामानवास 1000 भंतेची मानवंदना धम्म रॅलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होते की एवढे भिक्षू त्या ठिकाणी चैत्यभूमीवरती येऊन बाबासाहेबांना रॅलीच्या माध्यमातून अभिवादन करतात आणि म्हणून संख्या भिक्खू संघाची सुद्धा वाढत आहे। आज आपण भंते शील बोधीजी, त्यांची सर्व टीम, सर्व भंतेजी यांचं कार्य या पवईमध्ये मुंबईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे। प्रमुख मार्गदर्शक ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहेत, असे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान, ज्यांच्याकडे बघून आम्ही धम्म कार्य करण्याची प्रेरणा घेतो, असे पूज्य भदंत विश्वदान बोधीजी महाथेरो यांनी जिथे जिथे वास्तव्य केलं, आपण बघत असतो की बुद्धाचे अनंत शिष्य सम्राट अशोक, युग प्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरण ज्या ज्या ठिकाणी पडलेत, ती भूमी ऐतिहासिक भूमी बनली, ती भूमी प्रेरणा देणारी भूमी बनली। अशाच पद्धतीने त्या महामानवाच्या मार्गाने जाणारे भिक्खू संघ सुद्धा आहे, उपासक सुद्धा आहे। त्यापैकी पूज्य भदंत विश्वदान बोधीजी महाथेरो हे महाराष्ट्रामध्ये असे भंते जे आहेत, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे सर्वात जास्त शिष्य आहेत आणि शिष्य म्हातारे कोतारे नाहीत, तर सर्व शिष्य तरुण आहेत।
की जे 40 वर्ष 50 वर्ष धम्माचं चांगलं काम करतील. अनेक महातेरोला शिष्य आहेत, परंतु भंते विश्वदान बोधीचे शिष्य अनेक ठिकाणी आहेत. त्यांचं ऐतिहासिक कार्य औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी जे काही लेणी आहे त्या लेणीचा पुन्हा गौरव त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. प्रत्येक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने धम्म अनुयायी त्या ठिकाणी येतात. हे ऐतिहासिक कार्य आहे. जसं 6 तारखेला आपण चैत्यभूमीवरती येतोय, 1 तारखेला 1 जानेवारीला कुठे येत असतो आपण एकत्र? भीमा कोरेगाव लाखोच्या संख्येमध्ये. 20 मार्च महाड. त्याच पद्धतीने औरंगाबादमध्ये सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन म्हटल्यानंतर लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी भंतेजी येत असतात, उपासक येतात. मुंबईमध्ये सुद्धा या जयभीमनगरमध्ये या हिरानंदनीमध्ये तसा हा बौद्ध धम्म गरीब लोकांचा धम्म नाही आहे, परंतु संस्कृतीने इथल्या व्यवस्थेने आपल्याला गरीब केलेलं आहे. आपण आपली ओळख विसरलो होतो. आपण गरीब नाही, आपण सम्राट आहोत. आपण या देशाचे राजे आहोत. या देशाचा 7/12 हे चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या नावावरती आहे. जिथे तुम्ही खोदाल तिथे गणपती भेटत नाही, जिथे तुम्ही खोदाल तिथे राम पण भेटत नाही. राम तर एक काल्पनिक संकल्पना आहे, परंतु या देशामध्ये जिथे तुम्ही खोदाल, जिथे तुम्ही उत्खनन कराल तिथे फक्त माझा बुद्ध मिळतो, बुद्ध मिळतो, बुद्ध मिळतो. आणि म्हणून अशा युग प्रवर्तकाच्या महामार्गावरती चालणारे पूज्य भदंत विश्वनाथ बोधीजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काम केलेलं आहे, आज सुद्धा करत आहेत. भिक्खू म्हणून जे काम करायचं असते ते त्यांनी साधलेलं आहे. आता त्यांना करण्याचं काही काम नाही. त्यांनी फक्त आता भिक्खू संघाला आशीर्वाद द्यावा, उपासकांना आशीर्वाद द्यावा. ज्यासाठी चिवर परिधान केल्या जाते, ज्यासाठी काशाय वस्त्र परिधान केल्या जाते, बुद्धाच्या काळातील भिक्षू त्यांचा उद्देश एक होता. आजच्या भिक्खू संघाचा उद्देश एक आहे, फरक मात्र 2 पद्धतीचा आहे. बुद्धाच्या काळातील भिक्खू जे काही काशाय वस्त्र परिधान करत होते, सब दुःख निसरणं निब्बान सच्चिकर्ण थाय इमं कासावं गहेत्वा पब्बजे तंग मे भंते. ही याचना भिक्षू चिवर परिधान करत असताना याचना करतात भिक्खूंना, गुरूंना, सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी, सर्व अज्ञानातून मुक्त होण्यासाठी, सर्व तृष्णेतून मुक्त होण्यासाठी आणि अनंत पदाची प्राप्ती करण्यासाठी भंतेजी आम्हाला काशाय वस्त्र परिधान करा, काशाय वस्त्र द्या, अशी विनंती तथागताच्या काळातील भिक्षू करत होते. थोडं आता बदललेलं आहे की युग प्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, यांनी दिलेला धम्म आपल्याला समाजात रुजवायचा आहे. आणि त्यासाठी आमचं सुद्धा थोडं दुर्लक्ष होते आमच्या प्रतिज्ञेकडे. सब दुःख निसरणं, आम्हाला धम्माचं कार्य करायचं आहे, धम्म समाजात पेरायचं आहे, धम्मामध्ये समाजामध्ये धम्माचं कार्य करायचं आहे. त्यामुळे थोडं विपश्यनेकडे दुर्लक्ष होते, परंतु उद्देश एकच आहे की बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न मी संपूर्ण भारत बौद्धमय करील. त्यांनी तर ते केलेलंच आहे आणि म्हणून त्या पद्धतीने त्या दिशेने वाटचाल करत आहोत. या हिरानंदनीमध्ये एखादा पंचशील ध्वज लावणं आणि निळा जयभीमचा ध्वज लावणं हे एवढं काही साधी गोष्ट नाही. सर्वात जास्त भारतातील जे काही मनुवादी लोक आहेत, जे धर्मांध लोक आहेत, यांना एवढी एनर्जी आहे या 2 झेंड्याची, एवढी एनर्जी आहे की या झेंड्यासारखी एनर्जी कुणालाच नाही. झेंडा जरी लावायचा असेल तरी आमच्या समाजाने प्रत्येक ठिकाणी या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये संघर्ष केलेला आहे. भंते 2 मिनटं घेतो अजून.
संघर्ष केलेला आहे, अनेक केसेस झालेले आहेत, समाज या झेंड्यासाठी रक्तसुद्धा सांडते, परंतु बाबासाहेबांचा विचार, आता ते आमच्या माताजी बसलेल्या जाधवआई नवी मुंबईच्या, त्यांच्या बाजूला आपले सम्राटचे संपादक कुणाल कांबळे बसले आहेत. त्याला मी सांगितलं की बातमी द्या आपल्या 6 तारखेची 7 तारखेची, तर बरं झालं दिली नाही त्यांनी बातमी, नाहीतर जास्त गर्दी झाली असती, याच्यापेक्षा जास्त. पण काय हरकत नाही, हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये ते पोहोचतील. जे कार्यक्रम झालेला आहे याची बातमी निश्चित येणार आहे. तर त्या ताईने पावसामध्ये बाबासाहेबांना, एवढी मोठी नवी मुंबई, त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळाच नाही, किती शोकांतिक आहे. काय करतात आपले नेते नवी मुंबईचे, एक पुतळा नाही बाबासाहेबाचा एवढा नवी मुंबईमध्ये. त्यांनी पावसात महिला मंडळाने, म्हणजे मी सांगतोय की या झेंड्यासाठी, बाबासाहेबासाठी, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, काही असो, त्यामध्ये संघर्ष करणारी बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. आणि त्यांनी ते उपोषण केलं, महिलांनी विशेषतः, आणि पुतळ्यासाठी जागासुद्धा उपलब्ध केली. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा नवी मुंबईच्या सर्व महिला मंडळासाठी. तर अशा पद्धतीने भंते विश्वनाथ बोधीजी महातेरो यांनी या हिरानंदनीला बुद्धमय केलं, त्यांच्याप्रती आपण साधुवाद करावा. मुंबईला तर आपण बुद्धमय करतो, हिरानंदनीला बुद्धमय करणं फार अवघड आहे, आणि ते अवघड काम त्यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी 3 सेंटर केलेत, एक पवई मुंबईमध्ये, दुसरं औरंगाबादमध्ये, आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना राहण्यासाठी 500 उपासकांची सोय त्या ठिकाणी सुद्धा केली. त्यांनी त्यांचा एकदा अनुभव मला सांगितला. ते बुद्धगयेला गेलेत, बोधी वृक्षाखाली बसलेत, आणि त्यांनी बुद्धाला मनात विनंती केली, याचना केली की हे भगवान, मला तुमच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे, इथे सेवा करायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली. तिथं जागा मुंबईपेक्षा महाग आहे, परंतु एक दुसरे भंते जे आले ते वयोवृद्ध होते. त्यांनी भंतेला विनंती केली की भंते, माझ्याकडे जागा आहे, मी तुम्हाला समर्पित करत आहो, हे जागा घ्या आणि धम्माचं कार्य करा. आज त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं मोठं स्मारक त्या ठिकाणी भंते निर्माण केलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने आज या मुंबईमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा महासंघदानाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला. महामानवास मानवंदना या टायटल खाली चांगली संकल्पना आहे की बाबासाहेबांना पुण्य लाभण्यासाठी, जसे आपले आई वडील यांचा मृत्यू होतो, आजी आजोबाचा मृत्यू होतो, बौद्ध संस्कृतीमध्ये काय आहे की 1 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने काशाय वस्त्र, पुण्यकर्म, बुद्ध वंदना, परित्राण पाठ संपन्न करून कुशल कर्म करत असतात उपासक उपासिका. बरेच उपासक उपासिका मायबापाची आठवणच करत नाहीत ज्यांचा मृत्यू होतो. हे सत्य आहे बरं, आम्ही समाजामध्ये फिरतोय. आताच एक उपासिका मला भेटली, भंतेजी माझ्या सासूचं निधन झालं, तुम्ही आले होते, परंतु यावर्षीसुद्धा मार्चमध्ये हा निकमताई, मार्चमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे, आपण त्या ठिकाणी परित्राण पाठ करू. आईवडिलांची, सासू सासऱ्यांची आपण त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने भिक्खू संघाला जसं बोलवतो तशाच पद्धतीने युग प्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्कंदांना सुगती प्राप्त होऊ दे, ही पवित्र भावना लक्षात घेऊन भारतामध्ये प्रथमच अशा पद्धतीचा महासंघदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आपण सर्व सहभागी झालात तेव्हा निश्चितच आपल्या सर्वांचे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. तेव्हा भिक्खू संघाप्रती मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांचं मंगल हो, भवतु सबमंगलम.